नमस्कार मंडळी, मी राकेश देशमुख. आता मी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जे बेंडसे गाव आहे आणि जे वावे गाव आहे त्या त्या हद्दीमध्ये मी इथं उभा आहे. आणि ह्या ठिकाणी जर बघाल तर ही जी नदी वाहत आहे ती उल्हास नदी आहे. उल्हास नदीचं सांगायचं झालं तर ती खंडाळा लोणावळा परिसर येथील राजमाची आहे, तिथून तिचा उगम होतो. आणि तिथून उगम झाल्यानंतर ती कर्जत तालुक्यातून पुढे बदलापूर, अंबरनाथ, कल्याण आणि ती पुढे वसई खाडीमध्ये जाऊन ती तिकडे अरबी समुद्रात जाते. तर ही नदी ज्या ठिकाणून वाहते ती असंख्य गावं कर्जत तालुक्यात आहेत. दहिवली, मुद्रे, मालवाडी, ओसरी इकडे बेंडशे वावे होऊन ती पुढे बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण अशा परिसरातून ती वाहत असते. नदी म्हटलं तर नदीवर मानवी जीवन, शेतीची हरित क्रांती ही अवलंबून असते आणि म्हणूनच नदीचं महत्त्व खूप आहे. तर ही जी उल्हास नदी आहे, जी ज्या ठिकाणी तिचा उगम आहे आणि ती अरबी समुद्रामध्ये जाते, तिचा जो प्रवास आहे तो साधारण 122 किलोमीटरचा आहे. अशा पद्धतीने ही नदी वाहते. आणि जेव्हा ही नदी अशा पद्धतीने वाहते आणि त्याच्यानंतर कुठेतरी मानव निर्मित तिथे बाधा आणली जाते. म्हणजेच काय, ह्या ठिकाणी जर बघाल तर काही हाकेच्या अंतरावर रेल्वेचं काम सुरू आहे. रेल्वेचं काम होत असताना त्या ठिकाणी मातीचा जो भराव आहे तो तिथे टाकला जातो आणि त्या भरावामुळे ह्या ठिकाणी जी नदी वाहते तिला कुठेतरी त्या पाण्याचा दाब निर्माण होऊन ह्या गावामध्ये हे जे बेंडसे गाव आहे तिथे पूर सदृश्य परिस्थिती होणार आहे. नदी वाहते त्याला कुठल्याही पद्धतीची बाधा न आणता तुम्ही त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. ही बघा, ही उल्हास नदी उन्हाळा ऋतू असल्यामुळे नदीचं जे पाणी आहे ते कमी झालेलं आहे. परंतु जेव्हा हे नैसर्गिक पद्धतीने पाण्याचा जो निचरा असतो, प्रवाह असतो, तो कुठेही अडवण्याचा मानवाला अधिकार नाही. मानव निर्मित ज्या पद्धतीने विकास होत आहे, निसर्गाला हानी पोचवत आहे, त्याच्यामुळे कुठेतरी भविष्यात ह्या ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे. परंतु अशा पद्धतीने जेव्हा कामं होतात रेल्वेची, तर त्या रेल्वेच्या कामामुळे मातीच्या ढिगाऱ्यामुळे ह्या ठिकाणी ह्या गावामध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे. स्थानिक गावकरी असतील, ग्रामस्थ आणि यांनी जिल्हा प्रशासनाला, तालुका प्रशासनाला त्यांनी निवेदन दिलेलं आहे, जेणेकरून ह्या भविष्यामध्ये इथे पूर सदृश्य परिस्थिती होऊ नये. आणि हा जो प्रवास आहे 122 किलोमीटरच्या प्रवासामध्ये पुन्हा जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, ठाणा जिल्हा असेल, त्याच्यानंतर आता नवीन जिल्हा जो झालेला आहे पालघर जिल्हा, असे जिल्हे होऊन ती जिल्ह्यातून वाहत असते आणि आजूबाजूचा परिसर ती समृद्ध करत असते. परंतु विकासाच्या नावाखाली निसर्गाला हानी पोचवायची चा ढिगारा जो भर टाकलेली आहे, त्या मातीच्या भरासाठी कर्जत तालुक्यातील जे अनेक असंख्य टेकडी आहेत त्या टेकड्याचं त्या ठिकाणी मातीचा जो भराव असतो तो काढलेला आहे. टेकड्या पूर्णपणे जमीनदोस्त केलेल्या आहेत. तिथे कुठेही डोंगर टेकड्या ज्या होत्या ते संपूर्ण जमीनदोस्त केलेल्या आहेत, भूस्खलन केलेलं आहे. आणि तो जो भराव आहे तो असा हजारो एकरच्या परिसरामध्ये तो भराव टाकलेला आहे. भविष्यात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. शासनाला माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी निश्चित रेल्वे प्रशासनाचा जो कारभार आहे तो कुठेतरी त्यांच्या निदर्शनात आणून भविष्यामध्ये या ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती होऊ नये यासाठी दखल घ्यावी. जिथे निसर्गाला कुठल्याही पद्धतीची हानी होणार नाही त्या ठिकाणी तुम्ही काम करा, जेणेकरून हा निसर्गाचं सौंदर्य टिकेल. या पद्धतीने आज बघितलं तर आज पूर्ण राज्याचं वातावरण बघा, उन्हाळा बघा, किती गरमी आहे, प्रचंड गरमी झालेली आहे. 45, 46, 47 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेलेलं आहे, पाराने उच्चांक गाठलेले आहे. परंतु अजूनही आपण थांबलेलो नाही आहे. आपल्याला भविष्याची चिंता वाटत नाही आहे. आपली जी येणारी पिढी आहे तिला सुखी समृद्ध ठेवण्यासाठी तुम्हाला आतापासून सुरुवात करायला लागेल.
निसर्ग चांगला ठेवायला लागेल आणि जे काम सुरू आहे आणि जो मातीचा भराव ह्या टाकला जातो तो भरावाची उंची बघा, एक 4 फुटाची उंची गेलेली आहे. आणि जो रहदारीचा जो रस्ता आहे तो रस्ता बघा तो किती खाली आहे. तिकडनं जो नाला वाहत गेलेला आहे बघा, तो नदीमध्ये तिथे जागा भेटत असेल, मिळत असेल नदीमध्ये तो नाला. आणि इथे मातीचा माती इथे मातीचा भराव टाकलेला बघा. आणि ह्या भरावासाठी पूर्ण कर्जत तालुक्यातली जे टेकडी आहेत सगळ्या जमीनदोस्त केल्या. आज तुम्ही कर्जत तालुक्यामध्ये गेल्यात ना, कर्जत शहरामध्ये जे जे डोंगर आहेत ते डोंगर खाली केलेले आहेत. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे हा रेल्वेचा जो प्रकल्प आहे, जे काम चालू आहे रेल्वेचं, त्या कामासाठी लागणारी जी माती आहे ती माती इथे आणून टाकली जाते. हा भराव, असा भराव किती उंच केले झालेला आहे बघा. आणि रस्त्याची उंची बघा. भविष्यात पाणी येऊ शकत नाही का इथे? गावकऱ्यांना त्रास होणार नाही का? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. त्या प्रश्नाची उत्तरं कोण देणार? अशा पद्धतीने ही कामं असे कर्जत तालुक्यामध्ये हे नवनवीन प्रकल्प येत आहेत. टोरंटो वीज प्रकल्प असेल, त्याच्यानंतर हा प्रकल्प आहे रेल्वेचा, असे गृह प्रकल्प असेल नवनवीन येत आहेत. परंतु कुठल्याही पद्धतीची भौगोलिक परिस्थिती न जाणून घेता अशा पद्धतीने कामं केली जातात. आणि चिंतेची बाब आहे भविष्यासाठी, येणाऱ्या पिढीसाठी. त्यामुळे ही जी कामं होत असताना आपण काय करतोय, आपल्याला कुठल्या पद्धतीचा विकास अपेक्षित आहे? कामं तुम्ही जरूर करा, सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा हे मूलभूत मानवाच्या गरजा आहेत. रस्ता, वीज, पाणी हेही गरज आहे. परंतु ह्या सगळं करताना हे जे विकास कामं होत असताना कशा पद्धतीने विकास होत आहेत बघा जरा. निसर्गाने सौंदर्यालय असं नसलेलं कर्जत तालुका, परंतु अशा पद्धतीने प्रकल्प होत असताना कुठल्याही निसर्गाची त्यांना चिंता नाही. कारण हे जे अधिकारी येतात वेगवेगळ्या प्रांतातले असतात, मराठी भाषिक नसतात, त्यांना ह्या कुठल्याही परिस्थितीची, भौगोलिक परिस्थितीची जाणीव नसते. आणि मग एसी बंद कमरेमध्ये त्याच्या परवानग्या दिल्या जातात आणि मग अशा पद्धतीचं चित्र आपल्या समोर येतं. निसर्ग सौंदर्य नटलेलं हे हा जो आमचा कर्जत तालुका आहे तो छान पद्धतीने ठेवा. आम्ही गेली कित्येक दशक या परिसरामध्ये वावरतो, परंतु त्या पद्धती निसर्गाची रास केली जाते. आणि कर्जतकर म्हणून, कर्जतकर नागरिक म्हणून मला खूप चिंता वाटते भविष्याची. धन्यवाद.